गोपीचंद पडळकरांच्या हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी जितेंद्र आव्हाड आक्रमक। रात्रभर विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांचं ठिय्या आंदोलन, कडक कारवाईची मागणी। आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना पकडून नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर हाय व्होल्टेज ड्रामा। विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी अडवली पोलिसांची गाडी। गाडीसमोर झोपलेल्या आव्हाड यांना पोलिसांनी फरफटत बाजूला सारलं। विधान भवनातील राड्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गंभीर दखल। विधान भवनात हिंसक कृत्य होऊ देणार नाही, फौजदारी कारवाईसाठी राहुल नार्वेकर यांनी मागितला अहवाल। विधान भवनातील राड्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था, विशेष परवानगी पत्राशिवाय विधान भवनात कुणालाही सोडणार नाही। शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुद्धाच नियम कडक। मराठी अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा भाईंदरमध्ये जाणार। पोलिसांच्या दडपशाहीनंतरही यशस्वी मोर्चा काढणाऱ्या मनसैनिकांशी साधणार संवाद, जाहीर सभेचंही आयोजन। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत त्रिभाषा सूत्र लागू होणारच, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। तर इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही, फडणवीस यांची टीका। विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट, दोनही सभागृहात लवकरात लवकर विरोधी पक्षनेता निवडण्याची केली मागणी। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार, जनसुराज्य कायदा रद्द करण्याची करणार मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्याकडून बैठकांचा सपाटा। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रानंतर काल विदर्भातील आमदारांसोबत बैठक, विजयासंदर्भात दिला कानमंत्र। ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र देणं घटनाबाह्य, धर्मांतर करून मिळवलेलं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र रद्द होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा। 150 कोटींच्या जमीन प्रकरणी खासदार संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस। तर भुमरेंनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जमीन चालकाच्या नावावर केली, इम्तियाज जलील यांचा आरोप। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक आणि हल्ल्याच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंद, मराठा संघटनांसह व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातही पडसाद उमटण्याची शक्यता। मुंबईतील वांद्र्यामध्ये 3 मजली चाळीचा दुसरा आणि तिसरा मजला कोसळला, मलब्याखाली 7 जण अडकले, अग्निशमन दल पोलिसांकडून बचाव कार्य सुरू। संभाजीनगरच्या अंबडमध्ये 1.5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, मुलीच्या प्रसंगावधानामुळे उधळला कट, 2 जणांना अटक, मुख्य सूत्रधारासह 2 पसार। मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगेतील पंचमढीच्या नागद्वार यात्रेसाठी नागपुरातून शेकडो भाविक रवाना। 19 जुलै ते 29 जुलैपर्यंत तब्बल 10 दिवस चालणार ही यात्रा। मराठवाड्यातील संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा, दुबार पेरणीच्या संकटाची भीती, शेतकरी मात्र चिंतेत। राजस्थानच्या अजमेरमध्ये पावसाचा हाहाकार, रस्ते जलमय, घरांमध्ये शिरलं पाणी, तुरुंग, हॉस्पिटल, शाळांमध्ये सुद्धा पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत। एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकामध्ये मराठा आणि शीख राजांबद्दलचे धडे वाढवले। आता मराठा साम्राज्यावर 22 पानं, पूर्वी 1.5 पानातच गुंडाळला होता मराठ्यांचा इतिहास। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान समर्थित TRFला अमेरिकेकडून दहशतवादी संघटना घोषित, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याकडून निवेदन जारी। भारत आणि ब्रिटनमध्ये फॅट करारावर होणार स्वाक्षरी, ब्रिटनमधून आयात होणाऱ्या आलिशान गाड्या, दारू, ब्रँडेड कपडे स्वस्त होणार, तर भारतातून UKमध्ये निर्यात होणाऱ्या लेदर, चप्पल, दागिन्यांवरील कर रद्द। ब्रिटनमध्ये मतदानाचं किमान वय 16 वर्ष, 1969 नंतर तब्बल 56 वर्षांनंतर निवडणूक व्यवस्थेमध्ये बदल, परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी सुद्धा कडक नियम।